तुम्हाला योग्य वाटणाऱ्या एका मुद्द्यावर बोलायचं ठरवलं तर कोणता मुद्दा? सगळ्यात महत्वाचा मुद्दा मराठा आरक्षणाचा. थोडं तपशिलात सांगता का? आमचे शरदराव अस्सल मराठा आहेत. त्यांच्या हातात सत्ता आली ना की मराठा आरक्षण बहाल होईल. मराठा आरक्षण तर आजही आहे. पण ते आरक्षण चांगलं नाहीये. शरदराव आले तर ते नीट कार्यक्रम करतील. अहो काका, तुमचे शरदराव आतापर्यंत 4 वेळा मुख्यमंत्री होते, विसरलात? तुम्ही भाजपकडून आहात असं वाटतंय. ते होते 4 वेळा मुख्यमंत्री. परिस्थिती अनुकूल नव्हती. त्यांना आरक्षणावर काही करता आलं असतं ना तर नक्की केलं असतं. तुम्ही तर अगदी लहान बाळ असाल तेव्हा. अहो आम्ही पाहिलंय सगळं. अहो म्हणूनच तर विचारतोय काका, सांगा ना आम्हाला जरा स्थिती कशी अनुकूल नव्हती ते. आता 3 मिनिटात इतकं सगळं कसं सांगायचं? मी सांगतोय त्यावर जर तुमचा भरोसा नसेल ना तुम्हाला ठेवायचा तर नका ठेवू. मग काय बोलणंच खुंटलं. अहो काका, असे रागवू नका. 1994 पर्यंत महाराष्ट्रात 34% आरक्षण होतं. शरदरावांनी 23 मार्च 1994च्या दिवशी GR काढला. GR क्रमांक सांगतो, 1093/21/CR141/93/93/16. या GR मधून भटक्या विमुक्त जातींचं आरक्षण जे 4% होतं त्याला 11%वर नेलं, म्हणजे 7%नी वाढवलं. ओबीसीचं आरक्षण 10% होतं, ते वाढवून 19% केलं. शरदरावांना तेव्हा ओबीसीत मराठ्यांना जोडता आलं असतं, पण त्यांनी ते केलं नाही आणि तब्बल 16% आरक्षण वाढवून 50%ची कमाल मर्यादा गाठली. आणि त्यामुळे राज्यात इतर कुठल्याही जाती जमातींना आरक्षणाचे दरवाजेच बंद झाले. आता शरदरावांच्या अनुकूल स्थिती नव्हती तर हे इतकं सगळं कसं जमलं त्यांना? तुम्ही बायासड आहात. अगदीच शक्य आहे काका, पण तर्काला तर्काने उत्तर द्या ना. अहो तर मग तुम्ही सांगा ना तर्क. आले मोठे तर्कवाले. 2च साधे तर्क आहेत. पहिलं म्हणजे 1980 मध्ये मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा झाली. तेव्हापासून फडणवीस मुख्यमंत्री झाले तोवर मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी 28 वर्ष 126 दिवस राज्य केलं. त्यापैकी कोणीही मराठा आरक्षण दिलं नाही. ते सोडलं तरी दुसरा मुद्दा आहेच. आजच्या घडीला शरदराव काय म्हणतायत? त्यांची मराठा आरक्षणावरती काय भूमिका आहे? ते आरक्षण देणार आहेत का नाही? आणि देणार असतील तर ओबीसीतून देणार आहेत का नाही? ते काय म्हणतायत यावर? आता त्यांची भूमिका मी कशी सांगू? साहेब मुरलेले राजकारणी आहेत. त्यांच्या मनात जे असतं ना ते कोणालाच कळत नाही कधी. त्यांची राजकीय कारकीर्द बघता मला हे पूर्णपणे मान्य आहे, पण ते कधी म्हणतात मराठ्यांना कायद्याने आरक्षण शक्यच नाही, तर कधी जाती न्याय आरक्षण नको असंही ते म्हणतात, आणि कधी तर म्हणतात की आरक्षण बास झालं. कधी सर्व पक्षीय बैठक बोलवून चर्चा व्हायला हवी म्हणतात, मात्र तशी बैठक बोलवली की तिच्यावर बहिष्कार टाकतात. अहो राजकारणात पोटातले डावपेच ओठावर नको ते मान्य, पण किमान एखाद्या मुद्द्यावर एक समान भूमिका तर दिसायला हवी. काही धोरण तर तयार व्हायला हवं, आणि ती भूमिका काय आहे, ते धोरण काय आहे, इतकंच तर मी विचारतोय. एजंट आहात तुम्ही फडणवीसांचे. मला ना तुमच्याशी चर्चाच करायची नाही. काकांना बहुतेक उत्तर द्यायचं नव्हतं. शरदरावांची आणि त्यांच्याच सोबत इतरही सत्ताधारी किंवा प्रतिपक्षातल्या कुठल्याही पक्षाची आजच्या घडीला मराठा आरक्षणाबाबत भूमिका आणि धोरण काय आहे याची स्पष्ट उत्तरं तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या आवडीच्या उमेदवाराला मत द्या. मात्र तसं नसेल तर विचार करा की मराठा आरक्षण 2 वेळा कोणी दिलंय. जय महाराष्ट्र.